मी 2010 मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायउतार करण्यात आलेलं होतं. त्या 14 वर्ष झाली. 14 वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पुराची स्थिती निर्माण झाली तिथल्या नागरिकांना अजून कसलीच मदत मिळालेली नाही. हे चुकीचं आहे. पंचनामे झालेले आहेत. शास्त्राच्या निकषाप्रमाणे निधी द्यायला पाहिजे तो देण्यात आलेला आहे. आता सर्वच एकदम होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे शासन निर्णय घेईल. राजकीय आयुष्यात उठवण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चित म्हणेन ना मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो 2008 ते 10 या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा वनवास भोगावा लागला. 14 वर्षानंतर मी आलो सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे. मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे. मी माझा सन्मान समजतो. काँग्रेस पक्षातलं कोणी नेता आहे मला हे बोलायचं नाही. आज काही बोलायचं नाही. अवस्था तुमची जी झाली ती चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं. मला काय बोलायचं नाही.